नमस्कार मित्रांनो. आपण सगळे आयुष्यात एक मोठी चूक करतो. ती म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न. कोणी आपल्यावर नाराज होऊ नये, कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करू नये, कोणी आपल्याला स्वार्थी म्हणू नये. यासाठी आपण स्वतःच्या इच्छा, वेळ, मानसिक शांतता आणि आनंद यांचा त्याग करत असतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा. आजपर्यंत तुम्ही किती लोकांना कायमचं खुश ठेवू शकलात? बहुतेक वेळा उत्तर हे एकही नाही हेच असेल. कारण माणसांच्या अपेक्षा ह्या कधीच संपत नाहीत. आज तुम्ही हो म्हणाल, उद्या त्यांना अजून काही हवं असेल. आज तुम्ही त्यांना मदत केली तर उद्या ती त्यांची सवय बनेल. आज तुम्ही त्यांना स्वतःचा वेळ दिला तर उद्या तो त्यांना हक्क वाटेल. हीच वास्तवता आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. तुम्ही एखाद्या गृहिणीचाच विचार करा. सकाळपासून रात्रीपर्यंत ती सगळ्यांची काळजी घेते. मग सगळ्यांसाठी नाश्ता असेल, मुलांची सकाळी शाळेची तयारी असेल, घरातली इतर कामं असतील, स्वयंपाक असेल, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं असेल. हे ती रोज वर्षानुवर्ष करत असते. पण एखाद्या दिवशी जेव्हा ती खरंच थकलेली असते आणि जर ती अशी म्हणाली की आज मी थोडीशी विश्रांती घेते, आज मी थोडासा आराम करते, तेव्हा काही लोक असं म्हणतात, इतकंसं काम करून कशी काय थकलीस? एका दिवसात तिची वर्षानुवर्षांची मेहनत ही विसरली जाते. याचा अर्थ काय? लोकांना तुमची किंमत तेवढीच वाटते जेवढी त्यांची अपेक्षा पूर्ण होते. म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या समाधानावर ठेवू नका. अजून एक वास्तव तुम्हाला सांगते. अनेक कर्मचारी हे ऑफिसमध्ये प्रत्येक कामाला हो म्हणतात. त्यांना असं वाटतं की नाही म्हणालो तर बॉस काय विचार करेल, आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांचं काम वाढतं, तणाव वाढतो आणि स्वतःसाठी वेळ कमी पडतो. आणि शेवटी त्याच लोकांकडून नंतर त्यांना ऐकायला मिळतं की तू स्वतःच एवढं काम अंगावर ओढून घेतोस. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही स्वतःला हळूहळू हरवू लागता. ज्या दिवशी तुमचं स्वतःवरचं प्रेम कमी होतं त्या दिवशी दुसऱ्यांचं मत तुमच्या आयुष्याचं नियंत्रण घेतं. आणि खरं स्वातंत्र्य म्हणजे लोक आपल्याबद्दल काय विचार करतील यापेक्षा मी योग्य करतोय का याचा विचार करणं. याच विषयाचा पुढचा महत्वाचा भाग आता आपण पाहणार आहोत. कारण प्रत्येकाला खुश करण्यामागे काही खोल मानसिक कारणं लपलेली असतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येकाला खुश ठेवणं हे अशक्य असतं. आपण प्रत्येकालाच खुश ठेवू शकत नाही. आता आपण हे समजून घेऊया की आपण असं का करतो. कारण नंबर 1, नाकारलं जाण्याची भीती. आपल्याला असं वाटतं की मी नाही म्हटलं तर लोक मला सोडून जातील, लोक माझ्याबद्दल काय बोलतील, लोक मला वाईट बोलतील. पण जे नातं फक्त तुमच्या होवर टिकतं ते खरंच नातं असतं का? दुसरं कारण म्हणजे चांगला माणूस दिसण्याची इच्छा. चांगला माणूस असणं आणि प्रत्येकाला खुश करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चांगला माणूस हा योग्य वेळी मदत करतो, पण लोकांना खुश करणारा माणूस हा स्वतःचं नुकसान करूनही मदत करत राहतो. आणि हा मोठा फरक आहे. तिसरं कारण म्हणजे स्वतःची किंमत इतरांच्या मतावर अवलंबून ठेवणं. जर कोणी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही खुश, आनंदी, आणि जर कोणी टीका केली, तुमच्यातील काही कमी दाखवली, तर दिवसभर मन दुःखी राहतं. आणि याचा अर्थ तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल हा तुम्ही दुसऱ्यांच्या हातात दिलेला आहे. आणि हे बदलणं आवश्यक आहे. आपला रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असला पाहिजे. चला आता पाहूया यावर काय उपाय करता येईल. पहिला उपाय म्हणजे नाही म्हणायला शिका. मित्रांनो, नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही, तो स्वतःचा आदर करणं आहे. खास करून माझ्या मैत्रिणींना मी सांगेल. एखादं उदाहरण देते. कोणी अचानक जर तुमचा पूर्ण दिवस मागत असेल किंवा तुमच्या दिवसातले 3-4 तास मागत असेल आणि तुमचं स्वतःचं महत्वाचं काम असेल एखादं, तर त्यांना शांतपणे तुम्ही सांगा की आता मला हे शक्य नाही, इतकंच. मला हे काम करता येणार नाही. त्यासाठी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक विनंतीला लगेच उत्तर देऊ नका. जसं की लोकांनी काही प्रश्न विचारले असतील, जसं की लोक म्हणतील की आत्ताच सांग, पण तुम्ही म्हणू शकता की मी विचार करून सांगते. याच्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेतले जात नाहीत. तिसरा उपाय म्हणजे स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. दररोज थोडासा वेळ स्वतःसाठी ठेवा. मग त्याच्यामध्ये वाचन, चालणं असेल, प्रार्थना करणं असेल, तुमचा व्यायाम असेल, किंवा मग शांत बसणं असेल, किंवा आराम करणं असेल. आणि हा वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर ही मानसिक गुंतवणूक असते, स्वतःसाठी केलेली गुंतवणूक असते. एक सुंदर सत्य तुम्हाला सांगते की तुम्ही जितका स्वतःचा आदर कराल
तितकाच लोकही तुमचा आदर करतील. कारण लोक तुमच्याशी तसंच वागतात जशी मर्यादा तुम्ही स्वतःसाठी ठरवता. आता पुढे पाहूया कोणालाही खुश न करता देखील प्रेम, आदर आणि आनंदाने कसं जगायचं. मित्रमैत्रिणींनो, स्वतःचा आदर करा आणि जग आपोआपच तुम्हाला बदलताना दिसेल. आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. त्यामागची मानसिक कारणं देखील आपण पाहिली. आता महत्त्वाचा प्रश्न, मग जगायचं कसं? उत्तर खूप साधं आहे. लोकांना खुश करण्यासाठी नाही, तर आपल्या तत्वांनुसार, आपल्या मूल्यांनुसार जगायचं आणि त्यासाठी जे योग्य आहे तेच करायचं. मग ती गोष्ट प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आणि जर एखाद्याला ते नाही आवडलं तर ते ठीक आहे. काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, आंब्याचं झाड हे गोड फळं देतं आणि तरीही काही लोकांना आंबे आवडत नाहीत. याचा अर्थ झाडाने गोड फळं देणं बंद करावं का? नाही. तसंच तुम्ही कितीही चांगले असलात तरी काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. काही लोकांच्या मते तुम्ही वाईटच असाल आणि हे सत्य स्वीकारायला शिका. आयुष्यामध्ये 3 प्रश्न नेहमी स्वतःला विचारा. पहिला प्रश्न, मी हे काम प्रेमाने करते का? किंवा मी हे काम प्रेमाने करतोय का? की फक्त लोक काय म्हणतील म्हणून करतोय? दुसरा प्रश्न, याच्यामुळे माझी मानसिक शांतता टिकून आहे का? तिसरा प्रश्न, हा निर्णय माझ्या मूल्यांशी, माझ्या तत्वांशी जुळतो का? आणि जर उत्तर नाही असेल तर थांबा, पुन्हा विचार करा. अजून एक वास्तव तुम्हाला सांगते. लोकांचं मत हे सतत बदलत राहतं. आज ते तुमचं कौतुक करतील आणि उद्या तुमच्यावर टीका करतील आणि परवा पुन्हा तुमचंच उदाहरण देतील. जर तुम्ही प्रत्येक मतानुसार स्वतःला बदलत राहिलात तर शेवटी तुमची खरी ओळखच हरवून जाईल. आणि म्हणून आज एक निर्णय घ्या की मी नम्र राहील, पण मी स्वतःला विसरणार नाही. मी मदत करेन, पण स्वतःचं नुकसान करून नाही. मी सर्वांना प्रेम देईल, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. मी सर्वांचा आदर करेन, पण स्वतःचाही तितकाच आदर करेन. कारण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडता, त्या दिवशी तुम्ही स्वतःबरोबर प्रामाणिकपणे जगायला सुरुवात करता. लोकांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांशी, स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी एकच विचार तुमच्यासाठी सांगते. तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये जागा बनवण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी स्वतःच्या मनात स्वतःसाठी आदर निर्माण करा. कारण ज्याच्याकडे स्वाभिमान असतो त्याला जगाचा आदर मागावा लागत नाही. जर हा विचार तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आजही प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला विसरत आहे. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.